आपण पार्ट 1 चे 3 टॉपिक घेतले की नाही, फर्स्ट सेकंड थर्ड. आता आपण काय करूया, जो सेकंड पार्ट आहे, ज्याला आपण जॉमेट्री असं म्हणतो, त्याचा जो पहिला टॉपिक आहे तो सिमिलॅरिटी, तो आता आपण चालू करूया. आपण म्हटलं होतं किंवा ज्यावेळेस रेग्युलर चालू होईल की नाही त्यावेळेस आपण पार्ट 2 चं घेणार होतो, परंतु या ठिकाणी अजून काय रेग्युलर चालू होण्याचे चिन्ह दिसना गेल्यामुळं आपल्याला तिकडचे आता 3 टॉपिक झालेत आपले की नाही, आणि इकडचा एक पण टॉपिक नाही, त्यामुळे आपल्याला सिमिलॅरिटी आपण आता चालू करूया. कंटिन्यू 2 टॉपिक घेऊ आता इकडचे पण सिमिलॅरिटी सोबत. त्यानंतर पायथागोरस थेरम झाल्याच्या नंतर पुन्हा पार्ट 2 बघूया, म्हणजे दोन्ही इक्वल होऊन जातील. आता बघा, सिमिलॅरिटी हा जो टॉपिक आहे तो ट्रायंगलवर आधारित आहे, काही प्रमाणात ट्रायंगलवर पण आधारित आहे. म्हणजे पूर्ण प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज या सिमिलॅरिटी टॉपिकमध्ये आहेत. म्हणजे जो सेकंड जो पार्ट 2 मधला जो पहिला टॉपिक आहे तो सिमिलॅरिटीचा अर्थ असतं समरूपता म्हणतो आपण त्याला की नाही, म्हणजे जे त्या दिसण्यासाठी सारखे असतात ठीक नाही, ज्याला आपण सिमिलर असं म्हणतो. 2 ट्रायंगल्स आर सिमिलर आपण म्हणतो की नाही, 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. समजा ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR आहे, ABC PQR. सिमिलर कसं सांगितलं जातं, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, हे सिमिलरचं साइन असतं आहे की नाही, आणि त्याच्या जर खाली 2 रेषा दिल्या तर ते कॉन्ग्रंट होतात. म्हणजे सिमिलर ट्रायंगल, तसं सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. 2 ट्रायंगल्स जो सिमिलर असेल तो त्याची प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला इथं बघायची. किंवा सिमिलॅरिटी म्हणजे काय, की त्या सिमिलॅरिटीमध्ये ट्रायंगलचे कोणते रूल आहेत आहे की नाही. मग यामध्ये पहिला जो रूल आहे आपल्याला बघायचा आहे तो रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल. आता रेशो बघायचा या 2 ट्रायंगलचा, परंतु कशाचा, एरियाचा. एरिया, द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बघायचा. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल. 2 ट्रायंगल्स, जे 2 ट्रायंगल्स असतील त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो बघायचा आहे आपल्याला. आता सगळ्यात महत्त्वाचं अगोदर आपल्याला हे बघावं लागेल की बाबा रेशो बघायचा आहे. रेशो म्हणजे गुणोत्तर, पण कोणाचं, 2 ट्रायंगल अँड देअर एरियाज, त्याच्या एरियाचा. मग आता आपल्याला सगळ्यात अगोदर असं बघावं लागेल की एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो. काय फॉर्म्युला आहे बरं, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. परंतु यांचा रेशो काढायचा आहे 2 ट्रायंगलचा. मग समजा पहिला जर ट्रायंगल म्हटलं आपण, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, या दोघांचा जरी एरिया म्हटलं तर एरिया कसा येणार, दोघांचा वेगवेगळा येणार आहे की नाही. पण त्या ठिकाणी आपण 2 ट्रायंगलची डायग्राम काढून बघूया आणि त्याचा एरियाचा रेशो काय येतो तो बघूया. बघा इकडं, हा एक ट्रायंगल आहे ABC. परपेंडिक्युलर जनरली काय असते, हाईट जी असते ती परपेंडिक्युलर असते. ABC and DA, ABC. दुसरा एक ट्रायंगल घेऊया, हा ट्रायंगल आहे PQR, हा पण परपेंडिक्युलर आहे. यस. आता जर आपण म्हटलं की 2 ट्रायंगल्स, हे जे 2 ट्रायंगल्स आहेत त्यांच्या एरियाचा रेशो काढायचा आहे आपल्याला आहे की नाही. एरियाचा रेशो म्हटल्यावर पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रायंगल काढावं लागलं आपल्याला. आपण काय म्हणणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू हा ABC, याचा बेस कोणता आहे, बेस आहे BC इंटू हाईट कोणती आहे, AD. भेटला पहिला ट्रायंगलचा एरियाचा. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQR 1/2 इंटू बेस कोणता आहे त्याचा, QR इंटू हाईट कोणती आहे, PS. हा भेटला सेकंड. बरोबर आहे. आता या दोघांच्या एरियांचा रेशो
रेशो काय होणार मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ABC अपॉन PQR या दोघांचा रेशो काढावा लागेल. मग बघा आता रेशो काय होणार मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा रेशो काय होणार ABC चा एरिया काय आहे 1/2 इंटू BC इंटू AD अपॉन मध्ये 1/2 इंटू इकडचा काय येणार बेस कोणता आहे QR इंटू हाईट कोणती आहे PS. मग 1/2 कॅन्सल झाला काय आला मग BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे या ठिकाणी टू ट्रायंगल जे आहेत है की नाही ABC अँड PQR यांच्या एरियाचा रेशो काय आला द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो कोणा एवढा येतो प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. हा बेस आहे हा काय आहे हाईट आहे हा बेस आणि हाईट म्हणजे यांच्या प्रोडक्टचा रेशो एवढा असतो. कोणाचा एरिया द ratios of areas of two triangle is equal the product of their corresponding base and height. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कोणा एवढं असतं त्याच्या पाया व उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा बरोबर आहे. म्हणजे याला आपल्याला असं म्हणता येतं the ratio of areas of two triangles is equal to the product of their corresponding base and height. The product of their corresponding base and height. म्हणजे टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कोणा एवढा असतो द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. म्हणजे जर तुम्हाला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कोणा एवढं असतं जर विचारलं तर त्या दोन त्रिकोणाच्या पाया व उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा असतं. कळालं का कोणा एवढं असतं द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा असतं. त्याला म्हटलं जातं द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. कळालं का हे या दोघांचा रेशो कशा पद्धतीने तयार होतो किंवा रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असतो ठीक आहे. काय रेशो असतो त्याचा तर त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल बघा आता या ठिकाणी हा जो रेशो लिहिला आहे तर काय आला रेशो BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. मग या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स लिहावं लागेल त्याचा हे जे आहे ते पूर्ण तुम्हाला नोटबुकवर एक्सप्लेन करून घ्यावं लागेल. हा पूर्ण एरिया लिहिलाय दोन डायग्राम काढावं लागणार आणि हे या स्वरूपात लिहिल्यावर याच्या पुढे प्रॉपर्टीज लिहावं लागते. याच्या पुढे काय करावं लागते प्रॉपर्टीज लिहावं लागते. काय प्रॉपर्टीज लिहिणार द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल the ratio of areas of two triangle is equal to product of their corresponding base and height. The ratio of area of two triangle is equal to the product of their corresponding base and height. कोण एवढं असतं their corresponding base and height. their corresponding base and height याच्या एवढं असतं. कोणाचं the ratio of area of two triangles is equal to the product of their corresponding base and height. त्याच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्ट एवढा किंवा याच्या एवढा असतं. ठीक आहे कळालं का याच्यामध्ये काय येतो तो प्रॉपर्टी तुम्हाला परफेक्टच असला पाहिजे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. त्याच्या करस्पॉन्डिंग बेस आणि हाईट एवढं असतं. म्हणजे या टू ट्रायंगलचा जर एरियाचा रेशो काढा म्हटलं
तर त्याचा रेशो कोणा एवढा येणार, द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईटच्या रेशो एवढा येणार आहे. ठीक आहे, बघा त्यांनी पण दिलंय तिथं सेंटेन्समध्ये दिलंय, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. त्याच्या बेस आणि करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशो एवढा असतं. ठीक आहे, हा होता जो आपला पहिला प्रॉपर्टीज होता, कोणता, द रेशोज ऑफ देअर एरियाज ऑफ टू ट्रायंगलच्या रेशोचा एरिया. कळालं का? एक लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला याचा बेस याची हाईट, याचा बेस याची हाईट दिली जाऊन तुम्हाला रेशो काढायला सांगितला जाईल, हे की नाही. मग सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करायचं. त्यानंतर याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज आहेत, आता याच्यामधल्या जे प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्यात. आता पहिल्यांदा बघायचं, इफ पहिली प्रॉपर्टी जी आहे याच्यामध्ये, जर हाईट इक्वल असेल तर, टू ट्रायंगल आहेत, टू ट्रायंगलमध्ये काय इक्वल असल्यावर, हाईट इक्वल असल्यावर, पुन्हा बेस इक्वल असल्यावर, आणि तिसरा प्रॉपर्टीज आहे बेस आणि हाईट दोन्ही पण इक्वल असल्यावर. पहिला आपण प्रॉपर्टीज आता जे बघितलं त्यामध्ये काय होतं, यामध्ये बेसही इक्वल नव्हता आणि हाईट इक्वल नव्हते, टू ट्रायंगल्स होते. आता पण टू ट्रायंगल आहेत, पण त्यामध्ये काय असल्यावर, त्यामध्ये द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, हाईट इक्वल असल्यावर. जो या ठिकाणी काय म्हटलंय बघा, इफ द हाइट्स ऑफ both triangles are equal. If the height of both triangles are equal, ट्रायंगल ची काय असणार, हाईट इक्वल असल्यावर. दोन्ही ट्रायंगल एकातच आहेत बघा, मग काय इक्वल आहे म्हणजे त्यांची हाईट इक्वल आहे. बघा ABC आणि इथं हाईट दाखवली आहे D. हा H आहे. आता आपल्याला या ठिकाणी जो टू ट्रायंगल आहेत बघा, इथं पहिला ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा आहे, समजा अजून एक ट्रायंगल दाखवलाय, त्याची पण हाईट इक्वल आहे. PQR, यस, याची पण हाईट HH आहे, दोन्हीच्या HH हाईट आहेत, बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, हे दोन ट्रायंगल जे आहेत, या दोन ट्रायंगल मध्ये काय इक्वल आहे, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, हाईट इक्वल आहे दोन्ही ट्रायंगलच्या. याची हाईट 5 सेंटीमीटर असेल तर याची पण हाईट किती असं काही धरले आपण, 5 सेंटीमीटर आहे. मग आता यांचा रेशो काढायचा आहे आपल्याला, काय काढायचं आहे, यांचा रेशो काढायचा आहे. मग एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग पहिला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार, PQR इज इक्वल टू हे 1/2 इंटू बेस किती आहे BC, हाईट किती आहे H, हे 1/2 इंटू याचा बेस किती आहे QR आणि याची हाईट किती आहे H. हे H कॅन्सल झालं, 1/2 पण कॅन्सल झालं. मग काय आलं, BC अपॉन QR. कोणाचा रेशो, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. या दोघांचा रेशो कोणा एवढा आला, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल देअर करस्पॉन्डिंग बेस. हे काय आहेत, BC आणि QR काय आहेत,
बेस आहेत. म्हणजे टू ट्रायंगल जर इफ the height of both triangle are equal, then the area or ratios of areas of two triangle is equal their corresponding bases. त्यांचा रेशो कोणा एवढा असतो? बेस एवढा असतो. कोणाचा? ज्यांची हाईट इक्वल असते. जर हाईट इक्वल असेल तर त्यांचा रेशो कोणा एवढा असणार? देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आणि बेस इक्वल असल्यावर देअर करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे टू ट्रायंगलचा एरिया काढताना जर त्या ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा देअर करस्पॉन्डिंग बेस, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेस, त्या बेसच्या रेशो एवढा असतो. आणि जर बेस इक्वल असेल तर त्यांचा रेशो कोणा एवढा असणार? देअर करस्पॉन्डिंग हाईट, हाईट एवढा असणार आहे. कळालं का? म्हणजे इथं काय आहे? इफ द हाईट ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, जर हाईट इक्वल असेल, बरोबर आहे, जर हाईट इक्वल असेल तर त्यांचा रेशो देअर करस्पॉन्डिंग बेस, त्या बेस एवढा असतो. आणि बेस इक्वल असेल तर देअर करस्पॉन्डिंग हाईट, त्याच्या हाईट एवढा असतोय. बरोबर आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जो आपल्याला या ठिकाणी बेस म्हटलं असेल, हे की नाही, जर बेस इक्वल असेल तर रेशो कोण एवढा? देअर करस्पॉन्डिंग हाईट एवढा. आणि हाईट इक्वल असेल तर करस्पॉन्डिंग बेस एवढा. मग आता याची प्रॉपर्टीज तुम्हाला इथं पुढे लिहावं लागणार. प्रॉपर्टीज काय येणार बघा. द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल, the ratio of areas of two triangles with equal height. काय इक्वल आहे याच्यामध्ये? इक्वल हाईट is equal the ratio of area of two areas of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding बेस किंवा करस्पॉन्डिंग बेसेस. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट, काय असल्यावर? हाईट इक्वल असल्यावर. इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. म्हणजे हाईट इक्वल जर असेल तर त्याचा रेशो कोणा एवढा असतो? देअर करस्पॉन्डिंग बेस एवढा. आता जो त्याच्यानंतरचा जो प्रॉपर्टीज आहे तो बेस इक्वल असल्यावर आहे. आता इथं काय येणार? इफ द बेस ऑफ द बोथ ट्रायंगल आर इक्वल. आता बेस इक्वल असल्यावर. हे कळालं का? प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. तुम्हाला प्रॉपर्टीज पाठच करावं लागतील. पहिला प्रॉपर्टीज जसा पाठ केला तसा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट, विथ इक्वल हाईट. दुसऱ्या प्रॉपर्टीज मध्ये फक्त इथे येणार विथ इक्वल बेस. हाईटच्या ऐवजी काय येणार? इक्वल बेस येणार. प्रॉपर्टीज हेच. हे इक्वल हाईट बेस मग होतं का? नाही. मग काय होतं? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. आता काय म्हणते? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल हाईट, इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आता काय येणार तिसऱ्या प्रॉपर्टीज मध्ये? ट्रायंगल विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. बेस आल्यावर इक्वल की रेशो कोणा एवढा येणार? हाईट एवढा. आणि हाईट इक्वल म्हटलं की रेशो कोणा एवढा असणार? देअर करस्पॉन्डिंग बेस. आणि जर दोन्ही वेगवेगळे असले तर रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट, दोघांच्या रेशो एवढा. आणि आता तिन्ही बी इक्वल असल्याच्या नंतर तो पण काय तर तो पण बघूया आता. ठीक आहे. हा घेतला दुसरा प्रॉपर्टीज. हा प्रॉपर्टीज काय होता? हाईट आर इक्वल. आता याच्यानंतर सांगायचा आहे
आता आपल्याला घ्यायचं आहे इफ द बेसेस ऑफ ट्रायंगल, if the bases are, if the bases of both triangle, if the bases of both triangles are equal. आता काय इक्वल आहे? बेस इक्वल आहे. आता बेस जर इक्वल असेल तर रेशो कोणा एवढा असणार? कोणा एवढा असेल सांगा? बेस इक्वल असल्यावर देअर करस्पॉन्डिंग हाईट एवढा असेल. ही हाईट आहे. ए बी सी, त्यानंतर याची हाईट आहे डी, त्यानंतर बी ई एफ. बघा दोन ट्रायंगल आहेत. दोन ट्रायंगल कोणकोणते आहेत? ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई बी सी. हे दोन ट्रायंगल आहेत. ए बी सी आणि ई बी सी हे दोन ट्रायंगल आहेत. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला जो रेशो आहे या दोन्ही ट्रायंगल मधला जो बेस आहे तो बेस इक्वल आहे म्हणताय. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? ए बी सी आहे अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ई बी सी इज इक्वल 1/2 इंटू 1/2 इंटू बेस कोणता आहे? बी सी आहे. हाईट कोणती आहे? ए डी अपॉन 1/2 इंटू बेस कोणता आहे? बी सी इंटू हाईट कोणती आहे? ई एफ. बी सी कॅन्सल, 1/2 कॅन्सल. काय आलं मग? ए डी अपॉन ई एफ. म्हणजे टू ट्रायंगलचा रेशो कोणा एवढा आला? देअर करस्पॉन्डिंग हाईट. बेस कॉमन असल्यामुळे बेस कॅन्सल झाला. राहिलं काय? ए डी आणि ई एफ. म्हणजे या ठिकाणी इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, त्याचा काय इक्वल होता? त्याचा बेस इक्वल होता. म्हणून रेशो कोणा एवढा आला? देअर करस्पॉन्डिंग हाईट. करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो एवढा त्याचा काय येतो? एरिया येतो. मग याच्या पुढे सेंटेन्स काय लिहिणार सांगा? आता प्रॉपर्टीज काय येणार सांगा? द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस. बघा द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल having equal base is equal to ratio is equal to ratio of their corresponding रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. कोणा एवढा असणार? त्याच्या हाईटच्या रेशो एवढा असणार. कोणाचा रेशो? द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस. जर इक्वल बेस असेल तर त्याचा रेशो कोणा एवढा असणार? रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट एवढा असणार. आणि जर हाईट इक्वल असेल तर त्याच्या बेस एवढा असणार. म्हणजे चेंजेस काय होतंय तो बघा. The ratio of areas of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding heights. Corresponding heights च्या याच्या एवढा असतो. ठीक आहे? Corresponding heights च्या रेशो एवढा असतो. कोणाचा एरिया? कोणाचा रेशो? टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. कळालं का? पहिल्या प्रॉपर्टीज काय बघितला? टू ट्रायंगल्स आर नॉट इक्वल बेस और नॉट हाईट. म्हणजे दोन्ही पण इक्वल नसल्यावर काय असतो मग?
the ratio of area of two triangle is equal to product of किंवा रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. त्यानंतर जर हाईट इक्वल असेल, द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. पुन्हा तिसरा प्रॉपर्टीज आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. 3 झाले. आणि आता चौथा प्रॉपर्टीज आहे तो म्हणजे इफ द बेस अँड हाईट ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. म्हणजे आता बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल असल्याच्या नंतर त्या टू ट्रायंगलचा जो रेशो आहे तो काय तयार होतो बघा. आणि आता ज्यावेळेस ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट, the ratio of areas of two triangle having common base and equal height. बेस कॉमन आहे आणि हाईट कशी आहे, इक्वल आहे. मग बघा आता समजा टू ट्रायंगल्स आहेत, दोघांचा काय इक्वल आहे, बेस पण कॉमन आहे आणि हाईट पण इक्वल आहे. त्यावेळेस काय होतं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 1/2 इंटू बेस कॉमन आहे आणि हाईट पण काय आहे, इक्वल आहे. मग याचं पण 1/2 इंटू बेस कॉमन आहे आणि हाईट पण काय आहे, इक्वल आहे. बेस बेस कॅन्सल, 1/2 कॅन्सल, हाईट पण कॅन्सल, इक्वल आहे म्हणते सर्व. मग काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/1. बरोबर आहे, सगळंच कॅन्सल होणार. बेस पण कॉमन होता, हाईट पण कॉमन होते. बरोबर आहे. मग 1/1 म्हणल्यावर क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, मग काय भेटलं, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ए बी सी आणि पी क्यू आर दोघांचा एरिया कसा येणार, इक्वल येणार. कळालं का. ए बी सी याचा बी इक्वल आला आणि पी क्यू आर या दोघांचा पण. हे कधी येतं इक्वल, ज्या वेळेस दोन्ही ट्रायंगलचा बेस अँड हाईट आर इक्वल, दोन्ही पण इक्वल असतात. म्हणजे ए बी सी आणि पी क्यू आर मधला बेस कॉमन आहे आणि दोघांची हाईट पण कशी आहे, इक्वल आहे. त्यावेळेस त्यांचा रेशो काय येतो, 1:1. म्हणजे दोघांचा एरिया काय येतो, इक्वल येतो. बरोबर कळाले का. एरियाच्या रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगलच्या 4 प्रॉपर्टीज कळाल्या का. पहिली प्रॉपर्टीज कोणती, ज्या वेळेस बेस आणि हाईट दोन्ही वेगवेगळे आहेत, बरोबर आहे, त्यावेळेस त्यांचा रेशो कोणा एवढा असतो, रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट, हाईट इक्वल असल्यावर त्यांचा रेशो देअर करस्पॉन्डिंग बेसेस, बेस इक्वल असल्यावर देअर करस्पॉन्डिंग हाईट. हे प्रॉपर्टीज तुम्हाला. आणि ज्यावेळेस बेस अँड हाईट दोन्ही इक्वल असल्यावर त्यावेळेस रेशो काय असतो, 1:1 किंवा दोघांचा एरियाचा रेशो काय असतो, इक्वल असतो. प्रॉपर्टीज कळाल्या का. हे सेंटेन्स तुम्हाला परफेक्ट पाठ होणं गरजेचंच आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ते लिहिताना प्रॉपर्टीज लिहावी लागते. ठीक आहे. मग आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो बघूया. बघा त्यांनी सेंटेन्सच्या स्वरूपात पण दाखवले. बघा जे रिमेंबर धिस म्हणून तुम्हाला दाखवलं जातं, त्या रिमेंबर धिस मध्ये काय काय दिले बघा, त्याच प्रॉपर्टी दिल्यात. पहिली बघा काय म्हणताय, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. कोणा एवढा रेशो असतो, देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट याच्या एवढा असतो. त्यानंतर सेकंड नंबर काय म्हणताय, एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स. काय इक्वल आहे, हाईट्स इक्वल आहे. विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग
बेसेस. आणि कशामध्ये असतो प्रोपोर्शन? करस्पॉन्डिंग बेसेस. आणि बेसेस इक्वल असल्यावर आर इन अ प्रोपोर्शन इन हाईट. जर बेस इक्वल असला तर त्याचा प्रोपोर्शन कशामध्ये सोबत असणार? हाईट सोबत असणार. बाकी काही अडचण आता याच्यामध्ये? 4 प्रॉपर्टीजवर आधारित 4 एक्झाम्पल तुम्हाला परीक्षा प्रॅक्टिस सेटमध्ये विचारलेत बघा त्यांनी. त्यावरच आधारित आहेत. तुम्हाला जो दिलेला आहे त्या ठिकाणी प्रॉपर्टी ज्या दिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीच्या याच्या आधारावरच तुम्हाला या ठिकाणी काय आहे? प्रॅक्टिस सेट आहे. हे जर तुम्हाला प्रॉपर्टीज परफेक्ट कळाल्या की तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय? जो प्रॅक्टिस सेट आहे तो तुम्ही सॉल्व करू शकताय. ठीक आहे, चला बघूया आता आपण प्रॅक्टिस सेट. बघा प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 काय बघा? प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बेस ऑफ ट्रायंगल इज 9. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल. 2 ट्रायंगल्स आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट. डायग्राम काढायची गरज नाही पण तुम्हाला कळावी म्हणून मी काढून दाखवतो. बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल नाव दिलंय का त्यांनी? नाही दिलं, पण आपण नाव देऊ त्याला. समजा ABC नाव दिला. दुसरा एक ट्रायंगल कन्सिडर केला आपण, तो आहे PQR. बघा काय म्हटलंय? बेस ऑफ ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर 9 अँड हाईट इज 5. बेस 9 आणि हाईट 5. दुसऱ्याचा पण बेस आणि हाईट दिली आहे. दुसऱ्याची बेस किती आहे? अनदर ट्रायंगल इज 10 अँड 6. 10 अँड 6. समजा याची 10 आहे आणि हे 6 आहे हाईट. बघा काय म्हटलंय मग आपल्याला? फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल्स. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय म्हणू शकता तुम्ही? लेट एरिया ऑफ ट्रायंगल, किंवा तुम्ही त्याला 2 ट्रायंगलचे जे नाव आहेत ते ट्रायंगलचे नाव देऊ शकतात, है की नाही? किंवा या ठिकाणी लेट म्हणलं तरी चालतंय किंवा नाही म्हटलं तरी चालतंय. वाटलं तर अगोदर रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स काढायचं आहे ना. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. लेट एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू BC इंटू AD अपॉन 1/2 इंटू QR इंटू PS. हे असं का लिहिलं? ह्याच्या पुढे तुम्हाला रिझन लिहावं लागणार. काय रिझन लिहिणार सांगा? द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ their corresponding base and heights. The ratio of area of 2 triangles is equal to ratio of their product of their corresponding base and height. एवढा असतो. हे 1/2 कॅन्सल. हा BC किती सांगा? BC होतं 9. 9 इंटू 5 आणि इथं काय भेटलं? 10 इंटू 6. 45/60. सिम्प्लिफाय होतं का? 45/60 5 न भाग जाईल का? 5 9 45. 5 1 5 आणि 5 2 10 का? बरोबर आहे. किंवा 15 न भाग झाला. 15 3 45 आणि 15 4 60. काय रेशो भेटला? 3/5.
4 किंवा 3:4. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. म्हणजे 3/4 पहिल्याचं उत्तर भेटलं. किंवा त्याला 3/4 च्या ऐवजी तुम्ही 3:4 पण म्हणू शकताय. फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रायंगल. तर त्या ट्रायंगलचा रेशोचा एरिया काय भेटला, किती भेटला, 3/4 किंवा 3:4. ठीक आहे. त्यानंतरचं बघूया क्वेश्चन नंबर 2. कळालं का? तुम्ही डायग्राम न काढता बी डायरेक्ट तुम्ही एक्सप्लेन करू शकता. 1/2 इंटू 9 इंटू 5 अँड 1/2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचे नावं जर कन्सिडर केले नाहीत, बरोबर आहे, तुम्ही जर नाही काढलं तरी चालतंय. A1 A2 म्हणायचं, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, आणि एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. बरोबर आहे. A1 म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, A2 म्हणजे एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. हे जर डायग्राम न काढता एक्सप्लेन केलं तर. पण एक लक्षात ठेवायचं, कधी पण पार्ट 2 मध्ये ट्रायंगल आलं तर जनरली होईल तेवढा तुम्ही कन्सिडर करून ड्रॉ करूनच एक्सप्लेन करायचा, म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायला पण व्यवस्थित समजतंय. ठीक आहे. हा प्रॉपर्टीज 1 मार्काचा जर 2 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर 1 मार्क याला असतो आणि 1 मार्क प्रॉपर्टीजला असतो. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टीज परफेक्ट असणं गरजेचं आहे. हा टॉपिकच आहे त्याच्यावर. प्रॉपर्टीज परफेक्ट असेल तरच तुम्हाला पार्ट 2 मध्ये मार्क चांगले पडू शकतात, नाहीतर शक्यता नाही. का तर हे रिझन लिहिले तुम्ही, हे कशामुळे लिहिले, या प्रॉपर्टीजमुळे लिहिले असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट परीक्षेत जर हे उत्तर लिहिलं असेल तुम्हाला 2 पैकी 1च मार्क भेटेल. कोणाच तरी बघून लिहिले असा अर्थ होतो याचा. तुम्हाला प्रॉपर्टीज परफेक्ट माहिती आहे, म्हणजे प्रॉपर्टीजच्या आधारावर तुम्ही ही लिहिले असा अर्थ होतो त्याचा. त्यामुळे प्रॉपर्टीज लिहिणं खूप गरजेचं आहे. आणि प्रॉपर्टीज कधी लिहिता येईल, ज्यावेळेस तुम्हाला पाठ असेल तर. बरोबर आहे की नाही. त्यामुळं प्रॉपर्टीज पाठ करणं गरजेचं. 4 प्रॉपर्टीज आज घेतलेल्या एकदम सिंपल आहेत, त्यामुळं पाठ होणं गरजेचं आहे. बघा त्यानंतरचा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2. डायग्राम दिली आहे. बघा ABCD, ABCD हा इथं परपेंडिक्युलर आहे, हा इथं परपेंडिक्युलर. हा क्वेश्चन 2 टाइप्स मध्ये सॉल्व्ह करतात. मला सांगा हाईट कुठं असते रे, जिथं परपेंडिक्युलर असते तिथं हाईट म्हणतो आपण. मग ही हाईट हा बेस, किंवा हे हाईट हा बेस. म्हणजे असं जर दाखवला तर हे पण बेस होऊ शकतो, ही हाईट होऊ शकते, किंवा हा हाईट हा बेस होऊ शकतो. म्हणजे इथं तुम्हाला काय कॉमन कन्सिडर करावं लागेल, बेस इक्वल कन्सिडर करावं लागेल का हाईट. यामध्ये काही जणांना असं वाटतंय की सर हा जो आहे हा बेस आहे, बरोबर आहे, मग हा बेस म्हणल्यावर इकडची एक हाईट आणि इकडची हाईट म्हणजे कॉमन बेस आला. मग काही जणांना असं वाटतंय की सर हा इकडचा बेस आणि इकडचा बेस आहे कॉमन हाईट. पण या ठिकाणी दोन्ही पण चालतंय, दोन्ही प्रॉपर्टीज इथं बसतात. कोणते दोन्ही प्रॉपर्टीज, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस किंवा ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. कोणताही प्रॉपर्टी तुम्ही इथे कन्सिडर करू शकतात. किंवा काही विद्यार्थी याला म्हणतील कॉमन हाईट आहे, काही जण म्हणतील कॉमन बेस आहे. रेशो तेवढाच येणार आहे, बरोबर आहे, दोन्ही इक्वल आहे, बरोबर. मग आता तुम्हाला असं वाटेल की सर दोन्ही इक्वल आहेत तर रेशो काय यायला पाहिजे, 1:1 यायला पाहिजे, आहे की नाही. पण याचा बेस याच्या बेस सोबत इक्वल आहे का, नाही, बरोबर आहे. फक्त दोघांमध्ये कॉमन हाईट आहे, नाही तर मग दोघांमध्ये कॉमन बेस आहे. हाईट पण कॉमन आणि बेस पण कॉमन आहे का, नाही. एकच कोणतंही तुम्हाला गृहीत धरता येईल. एक तर हाईट तरी कॉमन म्हणा, नाहीतर बेस तरी कॉमन म्हणा, दोन्ही चालणार नाही. मग दोन्ही जर कन्सिडर केलं तर तुम्हाला उत्तर किती भेटणार, 1:1, आहे की नाही. तसं नाही चालणार. मग यामध्ये काय दिले बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिले आहे, in the figure BC perpendicular on the AB, BC perpendicular on the AB, AD perpendicular to AB, AD perpendicular to on AB,
बी सी किती आहे, बी सी 4, ए डी आहे 8. देन फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ADB, ABC आणि ADB या दोघांचा रेशो काढायचा आपल्याला. किंवा बघा आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल, काय कन्सिडर करणार तुम्ही, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट का इक्वल बेस, तुमच्यावर डिपेंड आहे. 1/2 इंटू बेस कोणता आहे बी कन्सिडर करू, हाईट कोणती मग BC, 1/2 इंटू याचा बेस AB आणि याची हाईट कोणती आली ADA. काय कॅन्सल होणार मग सांगा, AB कॅन्सल झाला, कोण एवढा रेशो आला मग BC अपॉन ADA. मग या ठिकाणी तुम्हाला रिझन प्रॉपर्टीज काय लिहिणार, इथं काय लिहिणार, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल having the ratio of areas of two triangles having equal base is equal to ratio of their corresponding heights. बेस इक्वल म्हटल्यावर कोण एवढा असणार, करस्पॉन्डिंग हाईट्स एवढा असणार. आता BC किती आहे, BC 4 आहे अँड AD 8 आहे. 4 1 4 4 2 8 किती आला 1/2 एवढा रेशो भेटला 1/2. किंवा त्याला तुम्ही 1:2 पण म्हणू शकतात. मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल 1/2. हा प्रॉपर्टीज येणं खूप गरजेचं आहे की जो प्रॉपर्टी तुम्हाला आता मी सांगितलेला आहे, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट, किंवा इक्वल बेस असल्यावर त्याचा रेशो करस्पॉन्डिंग किंवा देअर रेशोज इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ठीक आहे ना, त्याच्या रेशो एवढा, हाईटचा रेशो एवढा असतो, किंवा त्याच्या हाईट जर इक्वल असेल तर रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस एवढा इक्वल असतो. आणि जर दोन्ही वेगवेगळे असेल तर द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट दोघांच्या गुणाकारा एवढा असतो. कळालं का? हा झाला क्वेश्चन नंबर 2. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो प्रॅक्टिस सेटला क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, बघा वाटलं तर क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3, 4, 5 त्यामध्ये होतील ते. यामध्ये फक्त तेवढे प्रॉपर्टीज नीट लक्षात ठेवा. 3 प्रॉपर्टीज जे आहेत त्या 3 प्रॉपर्टीजच्या आधारावर तुम्हाला तो पूर्ण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह होईल. ठीक आहे, बाकीचं आता उद्याला घेऊ.